भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या रॅलीचे तिसरे वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाला यशस्वी केलाय. या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सकाळी 9 वाजता भाजपा खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोटनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुढे सरकली. संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅलीने पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठले. येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीचा समारोप झालाय. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलाय. या कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने संविधान गौरव रॅली आम्ही करतो. त्यांनी जी देशाला दिली प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श घटना दिली, की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं, की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं. आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अजूनपर्यंत हिंदूंच्या टंचाईमुळे कामगारची देखील कमी भासते, त्यामुळे कामाला जातो दिरंगाई होते. या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे हे पूर्वी झालं नव्हतं ते आता होतंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे हिंदू स्मारक होणार म्हणजे होणारच आहे. केवळ हे स्मारक नाही तर देशभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्या त्यांचं स्मरण करतील अशा प्रकारचं काम देखील देशातर्फे होतं. तर सर्वत्र जे आहे ते निवडणुका काढल्या जात आहेत आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं आहे. परंतु असं राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे म्हणजे की आजच्या दिवशी जे डीजे लावून अनेक राजकारणी नेते जे आहेत ते बाहेर पडतील, त्यांना आजच्या दिवशी आंबेडकर आठवतील. हे खरं म्हणजे त्यांचं म्हणणं झालं. परंतु आपल्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन दिलं, जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहे निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल स्पर्धा आयोजित करण्याचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते आपल्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून केले जातात. बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल. परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसा या देशाला विकासाकडे देऊ शकतो. आदान प्रदान करण्यासाठी